तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। ये स्वानंदी, क्या मस्त खाना बनाया था यार तूने। मी तर खूप जेवले बघ। तसं मणी सरांची तर मज्जाच आहे बघ। म्हणजे तुझ्यासारखी समजूतदार आणि सुगरण बायको मिळाली त्यांना। अगं बरं, मी डबा देऊ का तुला सोबत? अगं नको, मी वॉर्डन मॅम आणि जेसीला घेऊन येते जेवायला एक दिवशी। हो यार, तुम्ही तिघी बी आमच्या घरी या, मला ना तुमची लई आठवण येते। चालेल। स्वानंदी, अगं मला खूप उशीर होईल जायला। तुझ्यासोबत बोलत बसले ना तर सकाळ होईल। मी निघते आता, परत जायला पण वेळ लागेल ना मला। अगं थोडा वेळ थांब की। नको, मी येते आता। आणि स्वानंदी, तुला खुश बघून मला खूप छान वाटतंय। आणि तुझं हे घर ना खूप सुंदर आहे। चल येते मी, काळजी घे। तू पण काळजी घे आणि पोहोचल्यावर मला मेसेज कर। हो। अरे फातिमा, ईद का चांद आमच्या घरी कसं काय? हा ईदचा चांद तुमच्या चांदला भेटायला आलाय। आणि हे काय निघालीस? थांब, आता आलीयस तर जेवून जा। मणी सर, तुम्हाला काय वाटतं, ही स्वानंदी मला न जेवता पाठवेल का? मी जेवले आणि जेवण खूप छान झालंय। तुम्ही पण जेवण करा आता। आणि मणी सर, तुमचं हे घर ना खूप छान आहे। मला ना इथे खूप पीस आणि वॉर्म जाणवलं। मी येते आता। उगाच कबाब में हड्डी नाही नाही, काही हड्डी बिड्डी नाही, मी आता आलोय ना, बस। अहो नाही नाही, खूप उशीर होतोय मला। बस मी आलो, मणी सर बस। फातिमा, म्हणजे खरं तर आमच्या लग्नाच्या वेळी आपल्याला हवी तशी मजा मस्ती नाही करता आली। आता मला असं वाटतंय की छान पाऊस पडतोय तर मस्त प्लॅन करू नये, बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ। तू जेसी वॉर्डन मॅडमशी बोल आणि मला कळव। हो, तसं कळवते मी तुम्हाला।